नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 50. संसदेच्या अधिवेशनात सुळेंनी बीडचा मुद्दा प्रखरतेने मांडावा. देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगच्या ग्रामस्थांची मागणी. तर कृष्णा आंधळेसारखा गुन्हेगार प्रशासनाला का सापडत नाही, ग्रामस्थांचा सवाल. सुप्रिया सुळे उद्या देशमुख कुटुंबियांची भेट घेणार. सुप्रिया सुळेंकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा. आरोपीचं समर्थन करणाऱ्यांच्या बंदोबस्ताबाबत सुळेंशी बोलणार. धनंजय देशमुखांची माहिती. अमरावतीत कृषी महोत्सवात शेतकऱ्याचा संताप. सरकारच्या धोरणांवर टीका. शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. कोकाटेंच्या वक्तव्यावरूनही शेतकऱ्याकडून संताप व्यक्त. सांगलीच्या कर्जगीमधील बलात्कार आणि हत्येच्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या. गोसावी संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. दरम्यान चंद्रकांत पाटलांनी ताफा थांबवत आंदोलकांशी चर्चा करून निवेदन स्वीकारलं. नंदुरबार जिल्ह्यात डिजिटल मीटरच्या विरोधात नागरिक आक्रमक. शहादा तालुक्यातील कुकावल गावातील नागरिकांचा डिजिटल मीटरला विरोध. कुकावल सबस्टेशन्समध्ये गावकऱ्यांचा गोंधळ. अमरावतीमधील सार्वजनिक शौचालयाच्या मुद्द्यावरून प्रहार आक्रमक. 2 वर्षांपासून धुळखात पडलेल्या शौचालयाचं प्रहारकडून उद्घाटन. पालिका शौचालय सुरू करत नसल्यानं प्रहार ॲक्शन मोडमध्ये. जालना जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटनेकडून आजपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात. 400 कोटींची देयकं थकली. आंदोलनात मोठ्या संख्येने कंत्राटदार उपस्थित. सरकारच्या खत उत्पादक कंपन्यांना दिलेल्या सबसिडीचा शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याचा आरोप. शेतकऱ्यांना चढ्या दरानं खत खरेदी करावी लागत असल्याचा दावा. हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी नाराज. चंद्रपूर जिल्ह्यातील हत्तीरोग विरोधी औषधोपचार मोहीम थांबवण्याची नामुष्की. नागरिकांना घरोघरी जाऊन गोळ्या वितरित करण्यात येणार होत्या. मात्र मोहीम सुरू होताच पाकिटातून गोळ्या काढताना त्या तुटू लागल्यानं दर्जाबाबत शंका. मोहीम तातडीनं थांबवली. नीरा देवघरचं पाणी मिळाल्यावर 12 महिने कॅनॉल सुरू राहणार. शेतीला सर्वात जास्त पाणी असलेला तालुका म्हणून सांगोल्याची ओळख असेल. शहाजी बापू पाटलांची माहिती. वाशिमच्या मंगरुळपीरमधील पिंपरी गावात चिया पिकाची पारंपरिक पद्धतीनं काढणी सुरू. पिंपरी गावात यंदा मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती लागवड. आवक वाढल्यानं लाल मिरचीचे भाव घटले. ग्राहकांना फायदा. शेतकरी मात्र अडचणीत. नागपुरात लाल मिरचीला 90 ते 135 रुपये भाव. धुळे तालुक्यातील एका शेतकऱ्याकडून 30 एकरात सफरचंद आणि बोरांची लागवड. उमरान जातीच्या बोरांना थेट दिल्लीतून मागणी. शेतकऱ्याला 12 ते 15 लाखांचं उत्पन्न. राज्यातील पहिलं कांदा क्लस्टर श्रीगोंदा तालुक्यातील लिंपण गावात उभारण्यात राज्य शासनाची मंजुरी. 8,61,00,000 रुपये खर्चून क्लस्टर उभारला जाणार. अमरावती कृषी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद. 1.5 दिवसात 24 लाखांची उलाढाल. 4 दिवसात हजारो शेतकऱ्यांनी दिली कृषी प्रदर्शनाला भेट. वाशिम जिल्ह्यात अनुदानित विहिरींसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा. अनुदानाचा लाभ न मिळाल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त. परभणीच्या पूर्णामध्ये स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर. शहरात ठिकठिकाणी कचरा आणि घाणीचं साम्राज्य. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. जालन्यात शिवजयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम. महापालिकेकडून शहरात स्वच्छता पालिका कर्मचाऱ्यांसह नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. मालवणमधून शिवरायांचा पुतळ्याच्या उभारणीच्या कामाला वेग. ऑस्ट्रेलियन कंपनीकडून वाऱ्याच्या वेगाची तपासणी होणार. अभियंता महेंद्र केणींची माहिती. राज्य पर्यटन विभागाकडून शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव साजरा. सभ्यता आणि परंपरा दाखवणाऱ्या विविध कार्यक्रमांचं शिवजयंतीनिमित्तानं आयोजन. दुबईमध्ये साताऱ्याच्या रक्षक प्रतिष्ठानकडून शिवजयंती साजरी. शिवकालीन चलनी नाण्यांचं प्रदर्शन. कार्यक्रमाला शिवप्रेमींची मोठी उपस्थिती. छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन. टॅक्स फ्री न झाल्यास 2 दिवसात आंदोलन करण्याचा इशारा. साताऱ्याच्या पाचगणीत पॅराग्लायडिंग करत विद्यार्थी कॉलेजला पोहोचला. विद्यार्थ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यातील शेवाळवाडी महादेवनगरमध्ये डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण. परिसरातील कॅनॉलची साफसफाई करण्याची स्थानिकांची मागणी. स्थानिकांकडून साफसफाईच्या मागणीचं आयुक्तांना निवेदन. जळगावच्या चाळीसगावातील डोळ्याच्या धर्मार्थ दवाखान्याची दयनीय अवस्था. काही दिवसांपासून दवाखाना बंद असल्यानं गोरगरीब नेत्ररुग्ण सेवेपासून वंचित. दवाखाना सुरू करण्याची नागरिकांची मागणी. मलंगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या मॅनेजरला मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. मॅनेजरकडून हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. पोलिसांकडून कारवाई सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकी चालक तरुणीची मुजोरी. गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत तरुणीची चारचाकी चालकाला मारहाण.
कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या डोळ्यात तिखट पाणी फेकलं. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार. ड्रग्ज प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबाचा कारनामा. यवतमाळच्या रुढा गावात पोलीस पाटलावर हल्ला. अवैध दारू पकडून दिल्याच्या रागातून हल्ला झाल्याची माहिती. विश्वास धवणेकडून पोलीस पाटील सुदाम थूलवर काठीनं हल्ला. नागपूरच्या सक्करदरा हद्दीत युवकाची हत्या. क्षुल्लक कारणावरून गुंडांकडून युवकाची हत्या. आरोपीला पोलिसांकडून अटक. अधिकचा तपास सुरू. नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधवांकडून आत्महत्येचा प्रयत्न. जमिनीच्या वादातून धमकावल्याचा जाधवांचा आरोप. नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू. तुळजापुरात ड्रग्ज तस्करी करताना पकडलेल्या 3 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. ताब्यात घेतलेले ड्रग्जचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. ड्रग्ज विक्रीसाठी मुंबईवरून तुळजापुरात आणल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडून 14 लाख लंपास. सीसीटीव्हीवर काळा स्प्रे मारून केली चोरी. वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गोळ्या काढताना त्या तुटू लागल्यानं दर्जाबाबत शंका. मोहीम तातडीनं थांबवली. नीरा देवघरचं पाणी मिळाल्यावर 12 महिने कॅनॉल सुरू राहणार. शेतीला सर्वात जास्त पाणी असलेला तालुका म्हणून सांगोल्याची ओळख असेल. शहाजी बापू पाटलांची माहिती. वाशिमच्या मंगरुळपीरमधील पिंपरी गावात चिया पिकाची पारंपरिक पद्धतीनं काढणी सुरू. पिंपरी गावात यंदा मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती लागवड. आवक वाढल्यानं लाल मिरचीचे भाव घटले. ग्राहकांना फायदा. शेतकरी मात्र अडचणीत. नागपुरात लाल मिरचीला 90 ते 135 रुपये भाव. धुळे तालुक्यातील एका शेतकऱ्याकडून 30 एकरात सफरचंद आणि बोरांची लागवड. उमरान जातीच्या बोरांना थेट दिल्लीतून मागणी. शेतकऱ्याला 12 ते 15 लाखांचं उत्पन्न. राज्यातील पहिलं कांदा क्लस्टर श्रीगोंदा तालुक्यातील लिंपण गावात उभारण्यात राज्य शासनाची मंजुरी. 8 कोटी 61 लाख रुपये खर्चून क्लस्टर उभारला जाणार. अमरावती कृषी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद. 1.5 दिवसात 24 लाखांची उलाढाल. 4 दिवसात हजारो शेतकऱ्यांनी दिली कृषी प्रदर्शनाला भेट. वाशिम जिल्ह्यात अनुदानित विहिरींसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा. अनुदानाचा लाभ न मिळाल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त. परभणीच्या पूर्णामध्ये स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर. शहरात ठिकठिकाणी कचरा आणि घाणीचं साम्राज्य. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. जालन्यात शिवजयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम. महापालिकेकडून शहरात स्वच्छता पालिका कर्मचाऱ्यांसह नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. मालवणमधून शिवरायांचा पुतळ्याच्या उभारणीच्या कामाला वेग. ऑस्ट्रेलियन कंपनीकडून वाऱ्याच्या वेगाची तपासणी होणार. अभियंता महेंद्र केणींची माहिती. राज्य पर्यटन विभागाकडून शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव साजरा. सभ्यता आणि परंपरा दाखवणाऱ्या विविध कार्यक्रमांचं शिवजयंतीनिमित्तानं आयोजन. दुबईमध्ये साताऱ्याच्या रक्षक प्रतिष्ठानकडून शिवजयंती साजरी. शिवकालीन चलनी नाण्यांचं प्रदर्शन. कार्यक्रमाला शिवप्रेमींची मोठी उपस्थिती. छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन. टॅक्स फ्री न झाल्यास 2 दिवसात आंदोलन करण्याचा इशारा. साताऱ्याच्या पाचगणीत पॅराग्लायडिंग करत विद्यार्थी कॉलेजला पोहोचला. विद्यार्थ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यातील शेवाळवाडी महादेवनगरमध्ये डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण. परिसरातील कॅनॉलची साफसफाई करण्याची स्थानिकांची मागणी. स्थानिकांकडून साफसफाईच्या मागणीचं आयुक्तांना निवेदन. जळगावच्या चाळीसगावातील डोळ्याच्या धर्मार्थ दवाखान्याची दयनीय अवस्था. काही दिवसांपासून दवाखाना बंद असल्यानं गोरगरीब नेत्ररुग्ण सेवेपासून वंचित. दवाखाना सुरू करण्याची नागरिकांची मागणी. मलंगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या मॅनेजरला मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. मॅनेजरकडून हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. पोलिसांकडून कारवाई सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकी चालक तरुणीची मुजोरी. गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत तरुणीची चारचाकी चालकाला मारहाण. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या डोळ्यात तिखट पाणी फेकलं. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार. ड्रग्ज प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबाचा कारनामा. यवतमाळच्या रुढा गावात पोलीस पाटलावर हल्ला. अवैध दारू पकडून दिल्याच्या रागातून हल्ला झाल्याची माहिती. विश्वास धवणेकडून पोलीस पाटील सुदाम थूलवर काठीनं हल्ला. नागपूरच्या सक्करदरा हद्दीत युवकाची हत्या. क्षुल्लक कारणावरून गुंडांकडून युवकाची हत्या. आरोपीला पोलिसांकडून अटक. अधिकचा तपास सुरू. नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधवांकडून आत्महत्येचा प्रयत्न. जमिनीच्या वादातून धमकावल्याचा जाधवांचा आरोप. नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू.
तुळजापुरात ड्रग्ज तस्करी करताना पकडलेल्या 3 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. ताब्यात घेतलेले ड्रग्जचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. ड्रग्ज विक्रीसाठी मुंबईवरून तुळजापुरात आणल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडून 14 लाख लंपास. सीसीटीव्हीवर काळा स्प्रे मारून केली चोरी. वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दिवंगत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्या पत्नी सुशीलाबाई यांचं वृद्धापकाळानं निधन. लातूरच्या निलंगा इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मवियाची बैठकीला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या शहराध्यक्षांची उपस्थिती. निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या बैठकीत सूचना. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का. माजी आमदार दिलीप वाघ समर्थकांसह भाजपत प्रवेश करणार. विधानसभा निवडणुकीत पक्षाने विश्वास न दाखवल्याची दिलीप वाघ यांच्याकडून खंत व्यक्त. बेलापूर विधानसभेत माजी आमदार संदीप नाईकांचा जनता दरबार. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी संदीप नाईक पुन्हा ॲक्शन मोडमध्ये. रत्नागिरीत माजी आमदार अप्पासाहेब गोगटेंच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रमाला नितीन गडकरी, नितेश राणेंची उपस्थिती. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विचारपीठाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या नावाची घोषणा. 99वं साहित्य संमेलन साताऱ्यातील वाटेगावी घेण्याची डीपीआयची मागणी. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर अप्पर तहसील कार्यालय अखेर रद्द. शासनाचा जीआर उच्च न्यायालयाकडून रद्द. तहसील कार्यालय रद्द झाल्यानं संघर्ष समितीकडून आनंद व्यक्त. 22 फेब्रुवारीला सिंधुदुर्गातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात होणार. दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री येणार. यात्रेसाठी जोरदार तयारी सुरू. 20 फेब्रुवारीला शेगावात साजरा होणार गजानन महाराजांचा प्रकट दिन. शेकडो दिंड्या शेगावकडे रवाना. गजानन महाराज मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी. कळवणच्या अभोनामध्ये रंगली कुस्त्यांची दंगल. खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांचं आयोजन. पंचक्रोशीतून नामवंत कुस्तीपटूंचा सहभाग. वर्ध्यात संत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा. विविध वयोगटातील सुमारे 60 स्पर्धकांचा सहभाग. लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ इथं शंकरपटाचं आयोजन. हा शंकरपट 3 दिवस चालणार. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.